नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. आता चिडलेला असतो आणि बाहेर येतो, म्हणतो सानिकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवलंय त्यानं. इंद्रनील सगळं काही ना स्वीटीच्या सांगण्याप्रमाणे करतो, ती म्हणेल तसंच वागतं. या इंद्रनीलचाच बंदोबस्त करायला लागणार, पण तुम्हाला काहीतरी करायला लागणार, असं बसून जमणार नाही, काहीतरी करावंच लागणार. त्याचं काहीतरी करायला लागणार आहे मला. म्हणतो ती प्रेग्नंट हे सगळ्यांना कळलं तर अवघड होऊन बसणार, कुटुंबाची बदनामी होणार आणि कुठेच तोंड दाखवायला जागा नाही. मला काहीतरी करायला लागणार म्हणजे लागणार. हो, आता सानिकाच्या विचारात चाललेलं असतं, तेवढ्याच शुभवर कोणीतरी मागून वार करतं आणि शुभ जागेवर बेशुद्ध होतो. तो बेशुद्ध असतो, तो डायरेक्ट येतो अलकनंदाच्या घरात आणि अलकनंदा त्याच्या अंगावर पाणी शिंपडते आणि त्याच्याकडे बघत उभी राहिलेली असते. त्याला इतका धक्का बसतो की मी साहेबांच्या घरात कसं आलोय. नंदाने त्याला किडनॅप करून आणलेलं असतं आणि हंटर घेऊन उभी असते शुभूच्या समोर. तो मारुती राय, मी इथं कसं आलो आणि या हंटर घेऊन काय करताय माझ्यासमोर. नंदा आता मागचा पुढचा विचार करत नाही. हंटरनी फोडायला लागलेली असते शुभूला. शुभू आरडाओरडा करत असतो. अलकनंदा थांबायचे नाव घेत नाही. हंटरने इतकं मारते या शुभूला. मारत असतात, घरातली सगळीच मंडळी आलेली असते, त्यातलं कुणीच काही बोलत नाही. शुभूला ही सारखी मारत असते आणि सगळे गुपचूप लांब उभे राहिलेले असतात. खूप मारून झाल्यावर साहेब म्हणतात, नंदा अक्का थांब जरा, थांब, इथे कसा आला. लगेच नंदा अक्का म्हणते, अरे याला अद्दल घडावी म्हणून मीच आणला इथे आणि हंटरने चांगला फोडून काढती त्याला. बरं साहेब म्हणतात, नंदा अक्का हे करायची गरज नव्हती, तू काय केलंस हे. बरं गरज नव्हती असं कसं, श्रावणीची जबरदस्तीने लग्न केलंय ना, मग याची अक्कल जागेवर नको यायला. श्रावणीचं लग्न मोडलंय, तुझ्या श्रावणीचं लग्न मोडलंय, याची अक्कल जागेवर यायलाच हवी, म्हणूनच याला फोडून काढती मी. उतरलेला चेहरा, तुला होत असलेला मानसिक त्रास मी नाही बघू शकत, मला सहनच होणार नाहीये विश्वंभर. चामडी लोळवल्याशिवाय माझ्या जीवाला शांती मिळणार नाही. म्हणतात, नंदा अक्का थांबा, कायदा हातात घेऊ नको, कशाला त्याला मारतीयस ग. त्या घरातल्या माणसाने जामिनावर जरी सोडवलंय तरी याला कठोरातली कठोर शिक्षा होणार म्हणजे होणारच. का त्रास होत असतो, कसं बस तो उभा राहिलेला असतो, उभा राहण्याचा प्रयत्न करत असतो. श्रावणीला फार वाईट वाटत असतं शुभूकडे बघून. म्हणतात, मी काय सांगतोय ना शुभू, लक्ष देऊन ऐकायचं. सकाळी मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये हजर व्हायचं, अगदी सकाळी सकाळी. ते स्वतः सांगायचं की श्रावणीच्या डोक्यावर बंदूक ठेवून मी हे लग्न जबरदस्तीने केलंय, तिच्या मनाच्या विरोधात जाऊन. तुझी साक्ष श्रावणीला लग्नातून सोडवेल, कळतंय का तुला. जर का उलटसुलट करण्याचा प्रयत्न केला तर बघा माझ्याशी गाठे. अंबर साहेब म्हणतात की जर उलटसुलट करायचा प्रयत्न केला तर लक्षात ठेव, राज्याचा शिक्षण मंत्री मी, काहीही करू शकतो. पुणे दाखल करशील ना की आयुष्यभर जेलमधून बाहेर येणार नाही. म्हणतात, समजलं का. चल चालता हो. साहेब थोडं ढकलतात की खाली पडलेलं असतो. शुभू त्याला इतकं लागलेलं असतं, आधी सुद्धा त्याला खूप मारलेलं असतं रुद्रने, आणि आता अलकनंदाने सुद्धा त्याला फोडून काढलेलं असतं. श्रावणीला इतकं वाईट वाटतं की तो धडपडलाय म्हणून. पोटाला लागलेलं इतकं मारलेलं असतं, त्याला इतकं मारलेलं असतं की ते चालणं सुद्धा मुश्किल झालेलं असतं. दरवाजा जातो आणि मागे वळून श्रावणीकडे बघत असतो. श्रावणीचा जीव अगदी कासावीस होत असतो आणि श्रावणी सुद्धा शुभूकडे बघत असते, शुभू सुद्धा श्रावणीकडे बघत असतो. आता दोघंही एकमेकांकडे बघत असतात आणि सगळे बाकीचे शुभूकडे रागाने बघत असतात. मोक्षाला कळालेलं असतं की श्रावणी अजून सुद्धा शुभूवर प्रेम करते, दोघांचं प्रेम आहे, पण ती फक्त मामाच्या भीतीने काही सांगत नाही. आणि ओळखलेलं असतं की श्रावणी किती प्रेम करते शुभूवर. तिची जे चेहऱ्याचे हावभाव असतात, तिची घालमेल असते, मोक्षाने बरोबर अनुभवलेलं असतं. तिच्याकडे एकसारखी ती बघतच राहिलेली असते. एक एक पाऊल टाकत चाललेलं असतो, त्याला पाऊल सुद्धा उचलत नसतं, इतकं तो गळून गेलेला असतो मार खाऊन खाऊन. आणि आता तिच्या रूम मध्ये विचार करत बसलेली असते. हे सगळं जे काय घडलंय त्या सगळ्याच्यावर श्रावणी विचार करत असते. साहेब आलेले असतात श्रावणीच्या रूम मध्ये आणि कसली तरी फाईल आणलेली असते साहेबांनी. टक विचारात हरवलेली श्रावणी साहेबांनी बघितलेली असते. श्रावणीची होणारी घालमेल, तिला होणारा त्रास, सगळं सगळं साहेबांना दिसत असतं. पण का साहेब सगळं दिसत असून सुद्धा आंधळ्यासारखं करत असतात. त्यांना तिच्या डोळ्यातलं शुभूविषयीचं प्रेम का दिसत नसतं साहेबांना माहिती. एकटक हरवलेली असते. साहेब म्हणतात, श्रावणी आता साहेबांकडे बघते, उभी राहते. बाबा काय हो, कशाला आलात, मला बोलवायचं, मी आले असते ना. ती फाईल श्रावणीच्या हातात दिलेली असते साहेबांनी. श्रावणी हातात घेते आणि मग म्हणते, बाबा हे काय. शुभू पासून सुटका देणारे पेपर आहेत बाळा हे. आता श्रावणीला धक्का बसलेला असतो की शुभूवरती इतकं प्रेम करते, त्यांचं लग्न झालंय आणि बाबा आता डिवोर्स द्यायला लावताय. तिला फार फार वाईट वाटलेलं असतं. मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये द्यायचं ऑफिशियल ऍप्लिकेशन येतात. याच्यावर असं लिहिलंय की तुझ्या संमतीशिवाय जबरदस्तीने बंदुकीचा धाक दाखवून तुझ्याशी लग्न केलंय शुभूने, त्यामुळे तुला शुभूपासून डिवोर्स हवाय. जबरदस्तीने केलेलं लग्न तुला मान्य नाहीये, म्हणून तुला डिवोर्स हवाय अगदी लवकरात लवकर. ऍप्लिकेशन सबमिट करायचंय श्रावणी आपल्याला. फक्त जज समोर एवढं सांगायचंय ना, जे लिहिलंय ते 100% खरं आहे. पेपर्सवर लवकरात लवकर सह्या करून ठेव, कळतंय का तुला श्रावणी. हवा करून ठेवील मी सह्या. आता साहेबांनी फाईल दिलेली असते, वाच आणि व्यवस्थित सगळ्या पेपरवर सह्या करून ठेव. मॅजिस्ट्रेट समोर जबानी दिली की तुला तलाक म्हणजे डिवोर्स मिळणार म्हणजे मिळणार. डिवोर्स पेपरची गरजच लागणार नाही, डायरेक्ट तिथल्या तिथे निकाल लागून जाईल. पेपर वगैरे तर झंझटीच राहणार नाही, एकदम सोपं काम होऊन जाणार आपलं. त्यामुळे श्रावणी तू काय असेल ते मॅजिस्ट्रेटच्या समोर खरं खरं काय बोलून टाक आणि मग एकदा बोलली ना की आपल्याला कसल्याच झंझटी पार करायला लागणार नाही, एकदम सोपं काम होऊन जाणार. हो बाबा तुम्ही म्हणताय ना, अगदी तसंच करील मी. या पेपरवर सह्या करून ठेवते, तुम्हाला हवंय तसंच मी तिथे जाऊन बोलणार आहे उद्या. श्रावणी मनाने काहीच बोलत नसते. आता सुद्धा ती साहेबांना म्हणत असते,
तुम्हाला हवंय ना तसं आणि अगदी तसंच बोलेल मी. तुम्ही सांगा फक्त काय आणि कसं करायचंय, मी सगळं तसंच करत जाईल. श्रावणी अजून सुद्धा स्वतःसाठी जगत नसते, फक्त आणि फक्त बापाच्या प्रेमासाठी, बापासाठी जगत असते. शुभू तिला इतका आवडत असतो की शुभू तिचा अर्धा श्वास असतो आणि अर्धा श्वास साहेब असतात. साहेबांना तिने जवळ केलेलं असतं आणि शुभू तिचा अर्धा श्वास असतो तो दूर केलेला असतो. आता योगायोगाने लग्न सुद्धा झालेलं असतं, तरी सुद्धा जवळ आलेलं शुभू ती दूर करत असते आणि वडिलांना जवळ करत असते. ती म्हणत असते, तुम्ही म्हणा तसं आणि तसंच करेल मी, तुमच्या शब्दाच्या पुढे नाही जाणार आहे बाबा. साहेबांना कौतुक वाटत असतं श्रावणीचं, पण साहेब एकदाही विचार करत नसतात की शुभू आणि श्रावणी एवढं प्रेम करायचे, एका शब्दावर श्रावणीने शुभूला सोडलाच कसा. साहेब काहीही नाही, एक बापाचं कर्तव्य किंवा त्यांचं ते करिअर याच्यामध्ये इतके आंधळे झालेत की त्यांना श्रावणीचं प्रेम, शुभूचं प्रेम दिसतच नसतं. आणि रुद्र सारख्या क्रूर माणसाची ते परत लग्न लावून देणार असतात श्रावणीचं. त्यासाठी साहेब धडपड करत असतात आणि साहेब म्हणतात, तू उद्या जेवढं सांगितलंय तेवढं बोल, मग आपल्याला काहीच करायची गरज नाही, जागेवर शुभूपासून तू वेगळी होऊन जाणार. आणि आता ते पेपर हातामध्ये पकडलेले असते. शुभूने कसं बंदुकीचा धाक दाखवला आणि श्रावणीशी जबरदस्तीने लग्न केलं, सगळ्यांच्या नाकावर टिच्चून श्रावणीशी लग्न केलं शुभूने. आणि रुद्र फक्त बघत राहिला. ह्या सगळा काय जो प्रकार आहे तो श्रावणीला आठवत असतो. शुभू चांगला आहे की वाईट हा प्रश्नच नसतो, फक्त शुभूने का असं केलं, कारण असं केल्यामुळे मी माझ्या बाबांच्या पासून दूर जाणार, श्रावणीला एवढीच भीती असते. म्हणून तिला शुभूचा राग येत असतो आणि शुभूशी ती बोलत नसते. सगळ्यांच्या समोर त्याने श्रावणीला ओढलेलं असतं, जबरदस्तीने गुरुजींना लग्न लावायला लावलेलं असतं, मंत्र पढायला लावलेली असतात, 7 फेरे घेतलेली असतात, मंगळसूत्र घातलेलं असतं. तेवढंच काय, तिच्या केसांमध्ये सिंदूर सुद्धा भरलेलं असतो. सगळे विधिवत असे सगळं करून लग्न केलेलं असतं शुभूने. आणि आज लग्न झालंय आणि उद्या शुभूपासून वेगळं व्हायचं, एवढ्या मोठ्या धर्मसंकटात साहेबांनी टाकलेलं असतं श्रावणीला. श्रावणी ते पेपर घेते आणि या सगळ्या घटना तिला आठवायला लागलेल्या असतात. ती फक्त आणि फक्त विचार करत थांबलेली असते. श्रावणी आता ठरवलेलं असतं की साहेब म्हणणार तसंच मी वागणार. आता उद्या मॅजिस्ट्रेट समोर म्हणजे कोर्टात जाणार आणि मला शुभूशी लग्न करायचं नाहीये, जबरदस्तीने लग्न केलंय, मला त्याच्यापासून दूर व्हायचंय, आता श्रावणी बोलणार असते. आता श्रावणीला ती स्वतःच रिअलाइज करायला लागलेली असते की शुभूने माझा हात सोडून दिला, मी जे फेरे घेतले 7 ते 7 उलटे फेरे म्हणजे मागे आलेले असतात ते फेरे, जे गळ्यात मंगळसूत्र टाकलेलं असतं ते मंगळसूत्र परत काढलेलं असतं, जे भांगेत कुंकू भरलेलं असतं ते सुद्धा परत काढून घेतलेलं असतं, सगळं आता उलट व्हायला लागलं असं श्रावणीला आठवत असतं. फार फार वाईट सिच्युएशन उभा राहिलेली असते समोर. एकीकडे बाबा, एकीकडे शुभू. आता करायचं काय, खरं तर शुभूवरती प्रेम करत असते आणि शुभूशी आयुष्य काढायलाही ते तयार असते. आहे त्या परिस्थिती शुभूशी लग्न करून त्याच्याबरोबर राहायला तयार असते, पण डायरेक्ट तिच्याबरोबर साहेब समोर उभे राहिलेले असतात आणि पेपरची फाईल हातात देतात आणि उद्या तुला असं करायचंय, या पेपरवर सह्या कर असं सांगितलेलं असतं. अगदी धर्मसंकटात आणि बापाच्या प्रेमापुढे ती अडलेली असते. आता तिला काय करावं आणि काय नाही, बिचारीला काहीच सुचत नसतं. ते पेपर हातात घेतलेले असतात. शुभू आणि विश्वांबर साहेब दोघेच तिला दिसत असतात. या सगळ्याच्यात ती बिचारी अडकलेली असते. हे काय होतंय माझ्यासोबत, कुठल्या धर्मसंकटात अडकवून ठेवलंय मला काहीच कळत नाहीये. या सिच्युएशनला मी नक्की कसं आणि काय वागायला हवंय. कायम शुभू बरोबर लग्न करायचं होतं, छानसा संसार बसवायचा होता, सुखाने त्याच्यासोबत राहायचं होतं, आयुष्य घालवायचं होतं एकत्र. आता माझं लग्न शुभू सोबत झालंय देवा, तर हे काय उद्याच त्याच्यापासून वेगळं व्हायचंय. देवा तू काय डाव खेळतोय, तुला माहिती, पण मला कळत नाही की मी काय करू. मी सगळ्यामध्ये अडकली रे, मला काहीच कळत नाहीये मी नेमकी काय करू, कुणाशी बोलू, काय वागू, कुणाच्या बाजूने उभं राहू. श्रावणी खूप खूप भयंकर अशा अडचणीत अडकलेली असते. तिला कळतच नसतं की मी काय आणि कोणता निर्णय घेऊ. लग्न झालंय ना तर लग्न टिकू द्यायचं ना, तर नियतीने काय खेळ मांडलाय देवा, तूच सांग नियतीने काय खेळ मांडलाय आमच्या पुढे. इतकं बिचारीला वाईट वाटत असतं, डोळ्यात पाणी असतं, डोक्यामध्ये विचारचक्र असतात आणि समोर एकही रस्ता दिसत नसतो. अगदी अंधारात अडकल्यासारखी तेही एकटीच राहिलेली असते. शुभूची साथ असल्यावर कितीही मोठं संकट आलं तर एका मिनिटात ती संकट दूर झालेली असतात. आता शुभू नसल्यामुळे काहीही राहिलेलं नसतं. श्रावणीच्या हातात बिचारी एकटी पडलेली असते. मांडलाय नियती, मला कळतच नाहीये नियती काय खेळ खेळतीस ग तू, आणि माझ्यासोबतच का खेळती असा खेळ. शुभूशी लग्न करायचं होतं, छान असं आयुष्य जगायचं होतं, छान सुंदर स्वप्न बघितली होती. लग्न तर केलंय आमचं, पण फक्त एवढ्या अर्ध्या दिवसांसाठी राहील असं वाटलं नव्हतं. इतका छोटा काळ आमच्या लग्नाचा असेल, इतक्याच वेळ आम्ही एकत्र राहू शकतो. एकत्र तर राहिलेली नसतात, फक्त लग्न झालेलं असतं, शुभूच्या नावचं मंगळसूत्र घातलेलं असतं, तेही अगदी काही तासांपुरतं. श्रावणी म्हणते मला हे खरंच विचारच केला नव्हता मी की काही तासांपुरतं मला हे मंगळसूत्र घालायला लागणार. प्रेमासाठी
सगळं काही सॅक्रिफाईस करायला तयार असते. आता श्रावणी विचार करता करता पेन हातात घेते आणि डायरेक्ट सह्या करून पेपर साहेबांकडे देणार असते. इतकं रडायला येत असतं, इतकं रडायला येत असतं, तिला त्रास होत असतो की शुभूला आता कायमचं सोडायचंय. तो मिळावा म्हणून धडपड चालली होती, तर नशिबाने मिळाला, पण नियतीने जवळ ठेवला नाही. तिला फार फार वाईट वाटत असतं. प्लीज प्लीज मला माफ कर, तुझ्यावर खूप प्रेम करते, तुझ्यासोबत राहायचं रे मला, पण माझी मजबुरी आहे, मी तुझ्यासोबत नाही राहू शकत आहे. शुभू प्लीज प्लीज मला माफ कर. आणि श्रावणीने आता हातात ते पेपर घेतलेले असतात आणि ती आता त्या पेपरवर साईन करणार असते. त्याकडे कुठलाच पर्याय नाहीये, म्हणून मी सही करते. शुभू खरंच खरंच मला माफ कर. बाबांच्यासाठी मला हे करायला लागणार आहे. शुभू प्लीज प्लीज जमलं तर मला माफ कर. काही झालं तरी तुझ्याकडून मला डिवोर्स मिळवायलाच लागणार. यात माझ्या बाबांचा आनंद आहे म्हटल्यावर मी हे करणार म्हणजे करणारच. हिंमत दाखवलेली असते. आता ती फाईल उघडत असते आणि त्या पेपरवर सही करणार असते. एकदा की श्रावणीने सही केली की श्रावणीचा डिवोर्स होणार म्हणजे होणार, मग कुणीच थांबवू शकत नाहीये. श्रावणीने फार हिंमत दाखवलेली असते. फक्त आणि फक्त वडिलांच्या प्रेमासाठी त्या फाईलवर कशाचाही विचार न करता ती आता सही करायला लागलेली असते. आता श्रावणी त्या पेपरवर सही करणार, तेवढ्यात काय मोक्षा आलेली असते. मोक्षा म्हणते श्रावणी थांब. आता श्रावणी सही करणार, ते मोक्षाचा आवाज येतो म्हणून ती माघारी बघते. थांबवलंच, काय झालं ग? मोक्षा आता जवळ येते. खरंच या पेपरवर साईन करणार आहे आणि खरंच तुझी इच्छा आहे का साईन वगैरे करायची? खरं सांग तू, खरंच तुझी इच्छा आहे साईन करायची? मोक्ष प्लीज आता मला काही प्रश्न विचारू नको आणि काही मला डोक्यात काही भरवायलाही जाऊ नको. मी सही करतेय, बाबांनी सांगितली आणि मी सही करतेय. श्रावणी प्लीज प्लीज या पेपरवर साईन करू नकोस. प्लीज जरा विचार करून, डोकं शांत ठेवून विचार करतीस का? या पेपरवर तू सही करू नकोस. जोडते बाई, तुझ्या पाया पडते, पण तू सही करू नको. आता तू सही केली तर आयुष्यभर पश्चाताप होईल तुला. पेपरवर साईन करण्यासाठी 1 दिवस देशील का? विचार करते असं समज आणि 1 दिवसानंतर सही कर. प्लीज प्लीज श्रावणी. मोक्ष तिला रिक्वेस्ट करत असते. अगो बाई प्लीज म्हणते तुला, 1 दिवस तरी थांब. 1 दिवसाने असं काय फरक पडणार आहे? काय माझं आयुष्य बदलून जाणार आहे? श्रावणी, शुभूने जे काही केलं, कशासाठी केलं, काय केलं, याचा जराही तुला अंदाज घ्यायचा नाहीये. सत्य काय, हे लोक प्लॅन काय करताय, तुला काही जाणून घ्यायचं नाहीये का? असं का वागला, कशासाठी वागला, काहीतरी कारण असेल, कुणासाठी वागतोय, काहीही तुम्ही विचार केला नाही. फक्त आणि फक्त सगळे मिळून त्याला गुन्हेगार ठरवताय, त्याला एकट्याला टार्गेट केलंय. तो का वागला, कशासाठी वागला, याची तुम्हाला काही देणं घेणंच नाहीये. त्याचा विचार न करता, शहानिशा न करता शिक्षा देताय, ते चुकीचं आहे श्रावणी. आणि मला कुणावर अन्याय होऊ द्यायचा नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं शुभवर तर नकोच. हा दिवस थांबून काय फरक पडणार आहे काय कळत नाहीये. मोक्षा हे का केलं, कशासाठी केलं, याचं कारण शोधायचंय. कळतंय तुला? दिवस दे फक्त, मी सगळ्या गोष्टी शोधून आणते. प्लीज प्लीज माझ्यासाठी 1 दिवस दे. प्लीज प्लीज. ठीक आहे, दिला 1 दिवस तुला. काकांच्या वेळेला तू खूप मदत केली होती माझी, माहिती मला. तू खूप खूप मदत केली होती मोक्षा. त्यासाठी मी 1 दिवस थांबू शकते. तुझ्यावर 1 दिवस विश्वास ठेवणार. तुला काय सांगायचंय ते सांग, त्यानंतर मी सही करणार म्हणजे करणार. कळतंय का मोक्षा? तुझ्या प्रेमासाठी मी 1 दिवस ठेवतीये. खूप आनंद झालेला असतो. मोक्षा म्हणते थँक्यू सो मच 1 दिवस दिल्याबद्दल. जे काय केलं, कशासाठी केलं, या मागचं सगळं सगळं सत्य मला जाणून घ्यायचंय म्हणजे घ्यायचंच आहे. त्याचा गैरसमज दूर करायचा आणि त्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. मी काय गप्प बसत नसते. आता निघून गेलेली असते आणि श्रावणी आता विचार करत असते सही करायचं तिने राहू दिलेलं असतं. आता शुभूच्या घरी सगळ्या बायका आलेल्या असतात. अनुराधा म्हणजे शुभूची आई म्हणते, काय हो, काय की बसा की. बसायला नाही आलो, लोणचं परत करायला आलो. बऱ्याच बायका आलेल्या असतात. लोणचं का परत करायचंय? चूक झाली का? काही चुकलंय का माझ्याकडून? चांगलं झालं नाही का लोणचं? अहो असं काय बोलताय, जणू काही तुम्हाला माहितीच नाही. अनुराधाबाई नाटकं करू नका. घरातलं लोणचंच काय, पाण्याचा थेंब पण नकोय आम्हाला. त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा मुलीच्या वर्तणुकीकडे लक्ष दिलं असतं ना. वर्तणूक कशी आहे तिची, ती काय वागते, ती काय करते, चांगलं झालं असतं की. वेळ आली आहे ना, ती आलीच नसती. फक्त आणि फक्त तुमच्या पोरीमुळे तुमच्यावर ही वेळ आली आहे. कॉलनीतल्या बायका आलेल्या असतात, नको नको ते अनुराधाला बोलत असतात आणि तिची चांगलीच आता त्यांनी चव घालवण्याचं काम केलेलं असतं. नको नको ते बोलत असतात आणि तिला खूप वाईट वाटेल, मनाला लागेल असे शब्द वापरत असतात. तर काय मोठ्या मोठ्या असायच्या. वा त्यावर दुसऱ्या वाटेवर जाऊ तिने लोणचं आईच्या हातावर ठेवलेलं असतं आणि सगळ्या बायका निघून जातात. ऐका ऐका म्हणत असते आई, तरी सुद्धा कोणी थांबायला तयार नसतं. या घरात थांबायचं काय, 1 मिनिट श्वास सुद्धा घ्यायचा नाही आम्हाला. ताई ताई थांबा थांबा म्हणता म्हणता बायका सगळ्या निघून गेलेल्या आणि शोभा बघतच थांबलेले असतात. जो काही तमाशा झालाय तो. तिने ते लोणचं असतं, ते बरण्या सगळ्या खाली आपटून दिलेले असतात. सगळं लोणचं फुटलेलं असतं, सगळीकडे काचा काचा झालेले असतात. म्हणते आई तू काय करतेस, तुझं तुला तरी कळतंय का? सानिकाकडे येते आणि म्हणते डोळे उघडून बघ, तू केले पराक्रम आम्हाला काय भोगायला लागतं. कर्माची फळं आम्ही भोगतोय. त्या जगात आमची चितू व्हायला लागली, तोंड दाखवायला आम्हाला कुठेच जागा राहिली नाहीये, फक्त आणि फक्त तू केलेल्या पापामुळं. इतकी बोलत असते सानिकाला. मरून जा की, मरून जा एकदाची. वाजवलेली असते ही सानिका. शोभा लांब बरं म्हणते काय करतेय, नको ना मारू, तिला लागेल ना. जा एकदाची, कटकट तरी मिटून जाईल. मरणापासून आम्ही वाचू. मर ग बाई सानिका, मर एकदाची. परत रडायला लागलेली असते. तिला इतकं वाईट वाटतं
ते लोणचं सांडलंय, ते वरण्या फुटल्यात, ते सगळं आता आवरावर करत असते आणि आई रडत असते. आलेले असते इकडे शुभूच्या घरी आणि त्या बायका ज्या लोणचं देऊन चाललेले असतात त्यांनाच विचारते की शुभू कुठे राहतो माहितीये का? शुभू का ज्याची सख्खी बहीण लग्न अगोदर प्रेग्नंट आहे त्या शुभूला शोधतेस का तू? म्हणते असं काही नाही, तुमचा गैरसमज झालाय. आमचा काही गैरसमज वगैरे झाला नाही, असंच कशी बहीण लग्न आधीच प्रेग्नंट आहे. बघा की लोक कशी असते. शेण खाल्लंय शेण. आता मोक्षाला हे सगळं कळालेलं असतं. त्या बायका जे बोलतात तिला बऱ्यापैकी माहिती मिळते. समोरच घर आहे, का बडबड करत चाललेले असतात. आजकालच्या पोरींना जरा सुद्धा लाजा नाहीयेत. म्हणते देवा मी काय ऐकते हे, का लग्न आधीच प्रेग्नंट? आता दार वाजवते आणि म्हणते शुभू आहे काय घरात? मी मोक्षा ओळखलं का? मला भेटायचंय शुभूला. कुठे तो? जो पसारा आहे, जे लोणच्याच्या बरण्या फुटल्या, ते सगळं मोक्षाने बघितलेलं असतं. म्हणते शुभू कोण? शुभू नावाचं या घरात कोण नाही राहतो? होता ना एक पोरगा शुभू नावाचा, कालच मेला हो. त्याला शोधताय होय? त्या श्राद्ध बी घातलंय, संपलंय सगळं. आता ते काय बोलताय तुम्ही आला, तुम्हाला माहित नव्हतं ना? पण आता जाऊ दे, मी सांगितलं ना तुम्हाला, मेलाय तो कालच. म्हणते तुम्ही असं का बोलताय? शुभूने असं काय केलंय? आई म्हणते मॅडम हात जोडतो तुमच्या पुढे, तुम्ही निघा. मला एक्झॅक्टली कळतच नाही या काकू असं काय बोलताय. दरवाजातून बाहेर येते. समोर तिला शुभू अगदी तडफडलेल्या अवस्थेत, घायाळ अवस्थेत येताना, हळू एक एक पाऊल टाकताना चालत येत असतो. तो मोक्षाला दिसतो. असं म्हणत जोरातच पळत आलेली असते आता मोक्षा. शुभू करते. अवस्था केली, केवढं लागलंय शुभू तुला? काय आहे शुभू? फार प्रेमाने त्याची चौकशी करत असते. कडे का नाही गेला शुभू तू? जखमा अजून सुद्धा ओलाय, डॉक्टरांकडे जायला लागणार आहे शुभू. अशक्त झालाय, बस बरं इथे बस, तू बस. मोक्षा म्हणत असते शुभू तुझ्याकडनं सगळं सत्य जाणून घ्यायचंय, मी इथे आली त्यासाठीच. काय खरं आहे ना ते सगळं मला सांग. मगाशी त्या बायका म्हणत होती सानिका लग्न आधीच प्रेग्नंट आहे. काय चाललंय नेमकी सांगतोस का मला? सांगू मोक्षा मॅडम, सांगा की. सगळंच संपलंय, काहीच राहिलं नाही. झालंय मला सांग, आपण काहीतरी मार्ग काढू. तू सांग ना शुभू प्लीज. सगळं काही डिटेलमध्ये आता सांगत सुटलेलं असतो आणि मोक्षा सगळं काही ऐकत असते. स्वीटीशी जबरदस्तीने लग्न करायला लागेल का? स्वीटीशी लग्न करायचंय तर सानिका प्रेग्नंट आहे म्हणून. आणि स्वीटीचे शुभू लग्न करत नाही म्हणून सानिकाचं आणि इंद्रनीलचं सुद्धा लग्न होत नाही म्हणून आईने त्याला घरातून बाहेर काढलंय आणि एवढा राडा झालाय म्हणून आई एवढी चिडलीये. सगळं डिटेलमध्ये आता मोक्षाला सांगितलेलं असतं. शुभू स्वीटी सगळे काही डावपेच खेळते आणि घरात आग लावते हे सुद्धा शुभूने सांगितले. प्रेग्नंट पोरीला तुमच्या घरात सडवट ठेवा असं सुद्धा सांगून गेलेली असते. पेटून घ्यायचा पण प्रयत्न केला होता सानिकाला आणि स्वतःला, ते सुद्धा शुभूने सगळं जे घडलंय ते सगळं शुभूने सांगितलेलं असतं. आईने शुभूचं श्राद्ध घातलं आणि शुभू आईसाठी मेलाय किंवा सगळ्या कुटुंबासाठी मेलाय असं जाहीर केलं. हे सुद्धा आईने शुभूने आता मोक्षाला सांगितलेलं. मला हे सगळं करायला लागलं. माय गॉड शुभू, श्रावणीला वाचवण्यासाठी स्वतःच्या बहिणीच्या लग्नाचा आचाराचा बळी दिला शुभू. माय गॉड, सत्य कळालेलं असतं. शुभूने सगळं काही सांगितलेलं असतं आणि मोक्षा हे सगळं ऐकून तिला फार फार वाईट वाटतं. आता त्रास व्हायला लागलेला असतो. मोक्षामध्ये काय होतंय शुभू, काय होतंय तुला? बरं वाटत नाही का? तू श्वास घे. अरे बापरे, तुला किती ताप आलाय शुभू. चल बरं आता हॉस्पिटलमध्ये जायला लागणार आहे. शुभू आता हळूहळू डोळे मिटायला लागलेलं असतं. त्याला उठवण्याचा प्रयत्न करते पण त्याला उठवतच नसतं. तर रक्ताच्या उलट्या झालेल्या असतात. आता मात्र मोक्षा खूप घाबरलेली असते. थांब तुला पाणी देते. पाणी बघते तर मोक्षाच्या पर्समध्ये पाणी नसतं. काकू म्हणून आता अनुराधाचा म्हणजे शुभूचा दरवाजा ठोकायला लागलेली असते. बघू आता अनुराधा शुभूसाठी पाणी देणार का आणि शुभूची ही अवस्था बघून अनुराधा पाघळणार का आणि शुभूला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेऊन शुभूचा जीव वाचणार का? हे सगळे जे प्रश्न पडले त्या सगळ्या प्रश्नांची तर उत्तर हवी असेल मित्रांनो तर आपल्याला बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथे संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.